बऱ्याच ठिकाणी लोकांना म्हणजे भारतातच नाही पण परदेशात सुद्धा लोकांना बऱ्याच लाईफस्टाईल डिसऑर्डर होतात आणि डॉक्टरांचा सल्लाही असतो की तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करा. पण क्रोनोप्रकृती जी आहे ते याला कसं मदत करू शकते? बरोबर. आता आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारचे रोग असतात. एक पॅथोजेनिक असतात, जसं कोविडमुळे एका विषाणूमुळे झालेला आहे. पण काही रोग असतात हे विषाणूमुळे होत नाही, जसं मधुमेह, हृदयविकार. हे तुमच्या जीवनशैलीशी निगडीत आहे. तुम्ही जशी जीवनशैली तुमची दिवसभराची आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते रोग होतात. आणि आत्ताच्या आपण 24 तास आपल्याला कमी पडतात एवढं आपल्याला काम आहे. आणि त्यामुळे मग आपल्याला आपलं सगळं जीवनशैली बिघडून गेलेली आहे. जीवनशैली म्हणजे काय असतं नक्की? तर आपलं आहार, विहार आणि निद्रा या तीन गोष्टी सांगितल्यात आयुर्वेदामध्ये जीवनशैलीमध्ये. आहार म्हणजे तुमचा जेवण, विहार म्हणजे तुमचा व्यायाम आणि निद्रा म्हणजे तुमची झोप. त्या तीन गोष्टी आपल्या ह्या आत्ता आपण घेतो, पण त्याच्या वेळा बदललेल्या. म्हणजे मग वीकेंडच्या दिवशी आपल्या लेट नाईट डिनर किंवा वीकडेला उशिरा व्यायाम, वीकेंडला सकाळी व्यायाम. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला आपल्या ह्या सगळ्या वेळा बदलतो आणि या वेळा बदलल्यामुळे आपल्या शरीराला कळतच नाही कुठल्या वेळेला कसं काम करायचं. प्रत्येक गोष्टीची काम करण्याची वेळ आहे. तर ती वेळ का आहे, वेळेचं महत्व काय आहे हे आपण क्रोनोप्रकृतीमध्ये सांगतो. त्यामुळे क्रोनोप्रकृतीचं वैशिष्ट्य काय आहे? वेन इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट अँड हाऊ. तुम्ही काय खा, कसं खा याच्यापेक्षा कधी खा, काय व्यायाम करा, कसा व्यायाम करा यापेक्षा कधी व्यायाम करा, किती झोपा, कसं झोपा यापेक्षा कधी झोपा, हे आपण सांगतो. आणि हे जर आपण इतकं चांगल्या पद्धतीने वेळेचं आपल्या दिनक्रमामध्ये नियमितता ठेवू, त्यामुळे आपल्या जीवनशैलीच्या आजारांना आपण चांगल्या पद्धतीने